नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ इतका छान असा होणार आहे, म्हणजे आज तुम्हाला खूप व्यवस्थितरित्या आणि खूप समजून आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही लास्ट पर्यंत नक्की पहा। तर पहा मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगते, हा जो ब्लाउज आहे तो कस्टमरचा आहे आणि तो मापाचा आहे। तो तुम्ही पाहू शकता, तो पण प्रिन्सेस कट ब्लाउज आहे मापाला दिलेला आणि त्याचबरोबर हे पहा, हे आहे मापाचा ब्लाउज आणि याच्यावर आपण ब्लाउज कटिंग करणार आहोत। तर मी काय करणार आहे, अगोदर जो फ्रंट पार्ट आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता, हा जो ब्लाउज आहे याचा समोरचा भाग आहे तो आपण जे आपल्याकडे कार्डशीट पेपर आहे त्याच्यावर मी कटिंग करून घेणार आहे। जो बॅक साइडचा भाग असतो तो मी डायरेक्ट ब्लाउज पीसवर कटिंग करणार आहे। तर मैत्रिणींनो, 36 छातीच्या मापाचा आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग कसा करायचा, त्याचबरोबर म्हणजे क्रॉस पट्टी नसलेला ब्लाउज आपण प्रिन्सेस कट कशा पद्धतीने कटिंग करायचा, या दोन्ही गोष्टी तुम्हाला मी एकाच कटिंग मध्ये सांगणार आहे। आणि प्लीज हा मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आणि आता आपण काय करणार आहोत, पेपर कटिंग करायला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं आहे मैत्रिणींनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर माझ्या या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब का करायचं आहे, तर असे छान छान आपले जे व्हिडिओ आहेत, मी व्हिडिओ जेव्हा इकडून अपलोड करेल तो सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राइब करायचं आणि त्याच्या पुढचं जे बेल आयकॉनचं म्हणजे जे घंटीचं बटन असतं ना, ते तुम्हाला दाबायचं आहे आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, जेणेकरून आपल्याला हा व्हिडिओ छान वाटला पाहिजे। तर त्याचबरोबर आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करायची, त्याचबरोबर साध्या प्रिन्सेस कट म्हणजे क्रॉस पट्टी नसलेला प्रिन्सेस कट कशा पद्धतीने कटिंग करायचा, खूप सोप्या पद्धतीने आणि खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स नुसार तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर प्लीज 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 मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर चला तर मग आपण आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, तुम्हाला आता आपण काय केलं, हे जो ब्लाउज आहे ना मी तुम्हाला दाखवलं, याच्यावरून मी काय केलेलं आहे, माप घेतलेली आहेत। आपला हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी अगोदरच माप घेऊन ठेवलेली आहेत आणि डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे, हा पेपर पॅटर्न आता तयार करायचा आणि डायरेक्ट ह्या ब्लाउज पीसवर ठेवून आपल्याला ब्लाउज कटिंग करायचा आहे। तर हा आहे कस्टमरचा ब्लाउज, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता आपण जो फ्रंट पार्ट आहे तो याच्यावर म्हणजे ह्या कार्डशीट पेपरवर कटिंग करणार आहोत आणि जो बॅक साइड आहे ना तो डायरेक्ट आपण ब्लाउज पीसवर कटिंग करून घेणार आहोत, बरोबर। आता आपण काय करूया, जो समोरचा पार्ट आहे आता त्याचं मेजरमेंट कसं आहे ते आपण आधी पाहून घेऊया। मैत्रिणींनो, तुम्ही पण काय करायचं आहे, ज्या पद्धतीने तुमच्या ब्लाउजचं मेजरमेंट आहे त्या पद्धतीने घ्यायचंय। आता मी ज्या पद्धतीने शिलाई मार्जिन जास्त घेतलेली आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही ती घ्यायची आहे। तर आता आपण काय करणार आहोत, 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत, बरोबर। आता मी घेतलेली आहे छाती घडी 36 म्हणजे 9 चोक 36, आपण 36 छातीच्या मापाचा ब्लाउज कटिंग करतोय। त्यानंतर त्याच्यामध्ये मी काय केलं, प्रिन्सेस कट ब्लाउज म्हणजे मी 2 इंच जास्तीची शिलाई मार्जिन घेतली, बरोबर। मग 9 मध्ये 2 इंच घेतली तर आली 11 इंचची घडी, बरोबर। त्यानंतर ब्लाउजची उंची आहे 14 इंच, 14 मध्ये 1 इंच ऍड केला म्हणजे तो कशासाठी, तर शिलाई मार्जिनसाठी। मग पूर्ण उंची 15 इंच, पुढचा गळा आहे 6.5चा, मग आपण काय करायचं आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची। मग पुढचा गळा आपण किती घेणार आहोत, 7 इंच। मागचा गळा आहे 8 इंच, पण त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच जास्तीचं शिलाई मार्जिन घ्यायचंय, म्हणजे मागचा गळा किती घ्यायचा आहे, 8.5 इंच। आणि मी 2 पद्धतीने गळा मोजत असते आणि खालची जी गळ्याची पट्टी शिल्लक राहिलेली असते ना, त्यापासून मी मोजलेला आहे, ती किती भरली, 5.25 इंच। ती दाखवते ती कशी काढली मी, हे पाहू शकता तुम्ही। ही जी मागची गळ्याची पट्टी आहे ना, तेवढंच मोजून घेतले मी। तर पहा ही गळ्याची पट्टी किती भरलेली आहे, हे पाहू शकता, इथपर्यंत आलेले पहा, 5.25 इंच ही गळ्याची पट्टी भरलेली, हे पाहू शकता तुम्ही। हे पहा 5.25 इंच गळ्याची पट्टी भरलेली आहे। तर मग मी ह्या पद्धतीने गळा मोजते। त्यानंतर बाही उंची आहे 5.5 इंच आणि दंडगेर आहे 6 इंच। आता बाही उंचीमध्ये आपल्याला, आता हा साधा ब्लाउज आहे, हा रेग्युलर यूज साठी घालायचा ब्लाउज आहे की नाही, मग मी काय करणार आहे, आपण जी बाही उंची आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत। मग किती घेणार आहोत, हे पाहू शकता, 5.5 मध्ये 1.5 इंच जास्तीचं घ्यायचे, 5, 6 आणि पूर्ण बाही उंची आपण किती घेणार आहोत, 7 इंच। आता बाही उंची 7 इंच आहे, परंतु मी तुम्हाला ह्या पद्धतीने माप दाखवून घेतले। आता दंडगेर आहे 6 इंच, कंबर आहे 32 इंच, 32 भागिले 4, त्याचा एक भाग किती आला, 8 इंच।
आणि ऑलरेडी शिलाई मार्जिंग आपण जास्त घेणार आहोतच. आता आपण काय करायचं, यापासून आता आपण हा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करायची. मी तुम्हाला दाखवलं होते की नाही, हा ब्लाऊज जो मापाचा ब्लाऊज आहे आणि तो सुद्धा प्रिन्सेस कट आहे. तुम्ही पाहू शकता हा प्रिन्सेस कटचाच ब्लाऊज आहे. हे पाहू शकता ह्या पद्धतीने प्रिन्सेसचा त्याला आकार आहे, खाली क्रॉस पट्टी आहे. मग आपल्याला हाच पद्धतीचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग म्हणजे 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग. आणि खूप सोप्या पद्धतीने आज हे ब्लाऊज कटिंग आपण पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, प्लीज 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 हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. आणि आपण कटिंग पण करणार आहोत. तर हा व्हिडिओ जरी मोठा झाला ना तरी तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की आपण कटिंग करून डायरेक्ट ब्लाऊजवर कसं कटिंग करायचं, कसं ठेवायचं, कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग केला गेला पाहिजे. तर चला मग आपल्या आजच्या ह्या पुन्हा एकदा सांगते छानच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करता आहे, आपण आता ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची. तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजची अशा पद्धतीने तुमची मापे काढून घ्या. त्यानंतर ह्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे, महत्त्वाच्या खूप टिप्स पण आहेत आणि ट्रिक्स पण आहेत. कशा पद्धतीने ब्लाऊज फिटिंगला छान बसेल, कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग केला तर आपलं छान पफ येईल, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. चला आता आपण काय करूया, ब्लाऊजची उंची सर्वप्रथम टाकून घेऊया. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच जास्तीचं घेतलं, मग आपण घ्यायची पूर्ण 15 इंच. पंधरा इंचाचा काय करायचा आहे, हा आपल्याला अगोदर बॉक्स तयार करून घेऊ आपण. हा बॉक्स तयार करून घ्यायचा, बरोबर. त्यानंतर या पद्धतीने रेष मारून घेऊ. हा झाला. आता घेऊया आपण घडी. आपण किती घेतली होती, 9 ची घडी होती ना, त्याच्यामध्ये 2 इंच जास्तीचं शिलाई मार्जिन, मग घ्यायची 11. आता काय करूया, आपण 11चा पण बॉक्स आखून घेऊया या पद्धतीने. हे झालं, बॉक्स तयार करून घेतलाय आपण, बरोबर. आता काय टाकायचं आहे आपल्याला, शोल्डर. आता 36च्या मापासाठी शोल्डर किती घ्यायचं, तर आपण घेणार आहोत 5.5 इंच. शोल्डर किती घ्यायचंय, 5.5 इंच. त्याचबरोबर खालच्या बाजूने पण 5.5चा पॉइंट टाकून घ्यायचा आहे. आता घ्यायचा आहे मोंढा. मोंढा किती घ्यायचा, तर 6 इंच. मोंढा किती घ्यायचा आहे, 6 इंच. इथून पण पुन्हा आपण काय करूया, एक 5.5चा बॉक्स आखून घेऊया, म्हणजे कसं माप चुकणार नाही. याचा आता करूया या पद्धतीने. त्यानंतर हा हे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आपण जिथं शिलाई मार्जिन 2 इंचाची घेतली होती का, तिथपर्यंत एक व्यवस्थित चौकोन तयार करून घ्यायचा आहे. हा झाला चौकोन. आता इथून आपण जास्तीची शिलाई मार्जिन घेतलेली आहे, किती, 2 इंच. मग 2 इंचाचा आपण एक अगोदर ह्या पद्धतीने रेष मारून घेऊया. बरोबर. त्यानंतर आता आकार द्यायचा आहे मोंढ्याला. तर मोंढ्याला आकार किती इंचावरून द्यायचा आहे, तर पहिल्या साईडचा आकार 1 इंचावरून आणि पाठीमागच्या मोंढ्याचा आकार 1.5 इंचावरून. तर पहा, आता मी मोंढ्याला आकार देऊन घेते. हा मोंढ्याचा आकार पहिला झाला बरं का. आता आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे.
हा झाला दुसरा आकार, बरोबर. आता घेऊया गळा. गळा रुंदी. आता किती घ्यायची गळा रुंदी? तर मी घेणार आहे 2.25 इंचची गळा रुंदी, बरोबर. सव्वा 2 इंचाची आपल्याला घ्यायची आहे गळा रुंदी. हे पाहून घ्या, 2.25 इंचाची गळा रुंदी. तर गळा उंची किती होती आपली? पुढचा गळा होता 7 इंच, 6.5चा होता. आपण अर्धा इंच जास्तीचं शिलाई मार्जिन घेतलं, मग घ्यायचं आहे 7 इंच, बरोबर. इथं आला हा 7चा पॉईंट. त्यानंतर गळा खालच्या बाजूने गळा रुंदी वरच्या बाजूने 2.25 घेतली, परंतु खालच्या बाजूनेच आपल्याला 2.5 इंचाचीच गळा रुंदी घ्यायची की नाही. मग आपण त्याचा हा बॉक्स तयार करून घेऊया गळा रुंदीचा. आकार देऊन तुम्ही इथं चौकोनी गळा आकार देऊ शकतात, पान गळा देऊ शकता, गोल देऊ शकता. आपण काय करायचंय, गोलच आकार देऊन घ्यायचंय. 1.25 इंचावरून आकार देऊया आपण याला गोल. हे पहा, आपण दिलाय गोलच आकार, बरोबर. त्यानंतर आता काय करायचंय, क्रॉस पट्टी टाकून घ्यायची. आता ह्या उंचीसाठी किती इंचाची क्रॉस पट्टी? आपण नेहमीप्रमाणे काय करणार आहोत, 3.5 इंच, बरोबर. आणि इकडून 2.5 इंच. ह्याच पद्धतीची क्रॉस पट्टी आपण टाकून घ्यायची. किती? 3.5 इंच आणि 2.5 इंच. पुन्हा एकदा पाहून घ्या, आपण ब्लाऊजची उंची किती घेतलेली आहे, 15 इंच. ह्या पद्धतीने आपण आता आखून घेऊया. आता ही क्रॉस पट्टीला आकार कसा द्यायचा आहे तर पहा. आता आपण हा आकार कशा पद्धतीने देणार आहे हे पाहू शकता तुम्ही. तर हा आकार मी एकदम व्यवस्थित दिलाय, बरोबर की नाही. या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला जो टक्स असतो, क्रॉस काय म्हणतात त्याला, पफ असतो, जो आपण प्रिन्सेसचा आकार करतो, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, ह्या पद्धतीने 4 इंचाचा पॉईंट टाकून घ्यायचा. इथं असा 4 इंचाचा पॉईंट टाकून घ्यायचा, बरोबर. हा 4 इंचाचा पॉईंट घेतला. त्यानंतर ह्या बाजूने 1.25 इंचाचा घ्यायचा आहे आणि ह्या बाजूने 1 इंचाचा. तो कशासाठी, तर आपल्याला जो प्रिन्सेसचा टक्स असतो ना त्यासाठी. त्यानंतर वरच्या बाजूने 2.5 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे. किती? 2.5 इंचाचा. ह्या पद्धतीने इथून पण पाहायचं आपलं 4चा पॉईंट आहे का. हे पहा इथं. आता हा पॉईंट आहे ना तो एकत्र मधला जोडून घ्यायचा. 4 इंचाची रुंदीचा पॉईंट आहे, बरोबर. त्यानंतर हा इकडं 1.25 इंच आणि इकडं 1 इंच, तो पण पॉईंट आखून घ्यायचा आहे या पद्धतीने. ह्या पद्धतीने हा पॉईंट आखून झाल्यानंतर आता आपण काय करायचंय, एक लक्षात ठेवा, इथून 1.5 इंचाचा एक पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि एक 1.25 इंचावर पॉईंट आखून घ्यायचे. हे 2 पॉईंट आखून घ्यायचेत आपल्याला, बरोबर की नाही. आता आपल्याला कोणत्या पद्धतीने आपला आकार छान येईल ही गोष्ट पाहायची आपल्याला. कशा पद्धतीने आपला जो टक्स कटोरीचा भाग आहे तो कशा पद्धतीने, म्हणजेच हा पफ आहे ना प्रिन्सेसचा, तो कशा पद्धतीने छान दिसल ते पाहायचं. आता आपण काय करूया, त्याला आकार देऊन घेऊयात. आकार कसा द्यायचा, आता हा 1.5 इंचाचा पॉईंट काढला ना, हा 1.25 इंचाचा पॉईंट काढला. आता त्याला आपण कशा पद्धतीने आपल्याला आकार आपला छान येईल ते पाहूया आपण. तर पहा, आता मी आकार द्यायला सुरुवात करते. त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपण टक्स घेतलेला आहे ना, हे पहा, हा जो टक्स घेतलेला आहे की नाही, हा त्याच्या इथून कशाला आपण थोडंसं असं गोलाकार देऊन घ्यायचं इथं.
हा असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि ह्या पॉईंटमधून पाहायचा आपला कुठून आपला हा आकार कोणत्या पॉईंटमधून निघतो ते पाहायचं आता आपल्याला, म्हणजे आपला आकार छान येईल, बरोबर की नाही. हे पहा, तर आपला आकार 1.25 इंचाच्याही थोडंसं आतमध्ये आलेलं आहे, बरोबर की नाही. पाहू शकता तुम्ही आपला आकार कसा दिसतोय. हां, छान दिसतोय की नाही. हा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे आपला आकार. आता ही झाली क्रॉसपट्टी पण कटिंग करायची. त्या अगोदर आपल्याला कोणती स्टेप करायची. आता काय होणार आहे आपलं, हे पहा, इथं 1/2 इंचाचा पॉईंट घ्यायचा आणि इथं 1/2 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे आणि ह्याच्या खाली 1 इंचाचा पॉईंट घ्यायचा ह्या पद्धतीने. आणि हे जे पॉईंट आहेत ना, 1/2 इंचाचा पॉईंट हा असा आणि हा असा तो जोडून घ्यायचा आहे. तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे नंतर. त्या अगोदर आता काय करायचं आहे, आपण जेव्हा हा जो टक्स आहे तो मारतो त्यावेळेस काय होतं आपल्याकडून, त्यावेळेस हा प्रॉब्लेम होतो की समोरचा भाग कमी पडतो. त्यासाठी काय करायचं आपल्याला, तुमचं जर 1/2 इंच जर जात असेल ना शिलाई मार्जिंगमध्ये, इकडून 1/2 इंच आणि इकडून 1/2 इंच, तर इकडून अर्धा इंच घ्यायचं आणि अर्धा इंच दोन्हीकडून जात असेल तर इकडे 1 इंच घ्यायचं. आता माझं अर्धाहून 1 रेष जास्त जाते, मग मी किती घेणार, इकडून 1.5 इंच, इकडून 1.5 इंच घेणार आहे आणि खालच्या बाजूने 2 इंच घेणार आहे. हे पहा, हे घेणार आहे 2 इंच. तर मी काय केलं, ही एक्स्ट्रा पट्टी देऊन घेतली इकडं आणि हा पण पॉईंट ह्या पद्धतीने सरळ करून घेतलाय आणि हा ह्या पद्धतीने तिरका. तर ह्या पद्धतीने घेतल्यावर काय होणार आहे, आपला जो कटोरी आहे म्हणजे ही प्रिन्सेसची छान पण बसणार आहे, व्यवस्थित येणार आहे, मंडा वगैरे एकदम परफेक्ट आपला कटिंग पण होणार आहे आणि त्याच्यामुळे हे जो पफ आहे प्रिन्सेसचा तो पण परफेक्ट आपल्या ब्लाऊजला बसून जाणार. आपण काय करूया, अगोदर ही क्रॉसपट्टी कटिंग करायची. त्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं आहे, क्रॉसपट्टी जेव्हा कटिंग करतो आपण आता ब्लाऊज पीसवर ठेवणारच आहे की नाही, त्याच्या वेळेस काय होणार आहे आपलं, ही जास्त घ्यायची आपल्याला, अर्धा इंचाने खालच्या बाजूने जास्तीची वाढून घ्यायची, हे लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. आता आपण काय करूया, हे कटिंग करून घेऊया. त्यासाठी समोरच्या बाजूने एवढं वाढवावं लागतं, म्हणून मी काय करते, जो बॅक साईड आहे ना तो मागच्या म्हणजे जे आपण फॅब्रिक किंवा आपण जे ब्लाऊज पीस घेऊ त्याच्यावर डायरेक्ट कटिंग करून घेते. हे आता आपण कटिंग करून घेऊया. सर्वप्रथम हे जे जास्तीचं कापड होतं की नाही, म्हणजेच आपण उंची टाकली होती पूर्ण, त्याच्यानंतर हे उरलेलं होतं ते कटिंग करून घेऊया. त्यानंतर आपली ही क्रॉसपट्टी कटिंग करूया. आता क्रॉसपट्टी घेताना आपल्याला किती घ्यायची, तर पहा, फिटिंगच्या मापापट्टी जास्तीचं घेतलं होतं ना ते पण कटिंग करून घ्यायचे. हा पॉइंट ह्या पद्धतीने कट करायचा आणि हा आहे ना गोलाकार इकडून घेतलेला, हा ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने आपण त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथपर्यंत आलो का नाही, 1 इंचापर्यंत, इथपर्यंत आल्यानंतर पहा बरं का, आपण सर्वप्रथम काय करूया, आता हे बाकीचं बाजूची साईड कटिंग करून घेऊया. आता आपल्याला डायरेक्ट आतल्या मोंढ्याचा आकार कटिंग करायचा, कारण की मागच्या ब्लाऊज आपण मागच्या साईडला मागच्या पाठीचा भाग कटिंग करणार की नाही, मग आपण अगोदर हे कटिंग करू. हे पहा, आता हे 1/2 इंच ठेवलं होतं का, ते आपण इथं असं कटिंग करून घ्यायचं आणि हे पण ह्या पद्धतीने तिरकं, म्हणजे हे काढून टाकलं आपण आणि हे पण टक्सचा पॉईंट पण हा असा कट करून घ्यायचा आहे. तर पहा, ही झालेली आहे आपली 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची परफेक्ट कटिंग, बरोबर. आता आपण घेऊया गळा कटिंग करून. हे पहा, ह्या पद्धतीने गळा कटिंग करून घ्यायचा. मी हे फॅब्रिक म्हणजेच हे ब्लाऊज पीस ह्या पद्धतीने ठेवून घेतलं. आपण काय करायचं आहे, आता डायरेक्ट बॅक साईड याच्यावर कटिंग करू. आता बॅक साईडचं माप आपण कसं घेतलं ते पण आता आपण
पाहूया कशा पद्धतीने बॅक साईडचं माप घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम काय करते, पट्टीच्या साहाय्याने आपल्याला एक रेष मारून घ्यायची खालच्या बाजूने. बरोबर, हे पहा, लक्षात ठेवायचं ह्या स्टेप. ह्या पद्धतीने आधी रेष मारून घ्यायची. त्यानंतर ब्लाऊजची उंची घेतली होती 15 इंच, मग टाकायची 15 इंच. घडी घेतली होती आपण 9 इंचाची छाती घडी होती आणि 2 इंचाचं शिलाई मार्जिन होतं. मग आपण किती घेतलं, 11 इंच. मग ह्या पद्धतीने 11चा बॉक्स आखून घ्यायचा आपल्याला. ह्या पद्धतीने. बरोबर, इथं घ्यायचं आपल्याला शोल्डर 5.5 इंच. 5.5 इंचाचं शोल्डर घेतल्यावर 2.25 इंचाची गळा रुंदी. बरोबर, 5.25 मध्ये आपण किती मिळवणार आहोत, अर्धा इंच. म्हणजे खालच्या बाजूने 1/2 इंच शिलाई मार्जिन, नंतर 5.25 इंच आपलं गळा उंची आणि वरती पुन्हा 1/2 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने गळा घ्यायचा आहे. आणि खालच्या बाजूने गळा रुंदी आपण घेणार आहोत 2.5 इंचाची. तर पहा, ह्या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला, असा चौकोन आखून घ्यायचा आहे. हे पाहू शकता, ह्या पद्धतीने आपण चौकोन आखून घेतला आणि ह्या पद्धतीने गळ्याला आकार टाकून घेतलाय गोलाकार. बरोबर, हे झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण फ्रंट पार्ट घेतले होते कटिंग करून, हे पाहू शकता, हे आता आपण कटिंग केले की नाही. आता हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आपल्याला, ज्या पद्धतीने आपले ब्लाऊज बसेल, सर्व बाजू आपल्या व्यवस्थित बसतील ह्या पद्धतीने आखून घ्यायचे. तर मी काय करते, तर पहा मैत्रिणी, मी काय केलं आहे, जे आपण ब्लाऊज पीस म्हणजे आता जो प्रिन्सेस कट ब्लाऊजचं हे कट केलेला होता आपण म्हणजेच कासेट पेपर, हे जो फ्रंट पार्ट आपण कटिंग केला तो काय करायचा आहे, जसं आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचा आहे पीस, ब्लाऊज पीसवर. आणि ह्या पद्धतीने सर्व बाजूनी आखून ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर काय केलं आपण, जो साईडचा जो पफ असतो, आपण ती कटोरी, याला काय म्हणतो कधी कधी आपण, प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटोरी असते ही, अर्थात ती काय करायची, जे आहे तशी ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची. आणि चौबाजूने जशी आपण कटिंग केली त्या पद्धतीनेच कटिंग करून घ्यायचं. म्हणजे ह्या पद्धतीने आखून घ्यायचं. आणि क्रॉसपट्टीचं कशा पद्धतीने आपण, मी नेहमी मागाशी सांगितलं होतं, अर्धा इंच जास्त घ्यायची. बरोबर, तरी पाहू शकता आपण क्रॉसपट्टी अर्धा इंच जास्त घेतली. आता बाही उंची होती 5.5 इंच, मग त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेली आहे आपण 1.5 इंच. त्यानुसार काय केलं मी, हे पाहू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने उंची घेतली आणि बाहीचा आकार मी कटिंग करून ठेवलेला होता तो घेतला आणि त्या पद्धतीने कटिंग करून ठेवून कटिंग करायचं आहे आता आपल्याला. बरोबर, तर मैत्रिणी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर तुम्ही हा प्रिन्सेस कट ब्लाऊज मी स्टिच करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही कटिंग दाखवली आहे. तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजची ह्या पद्धतीने कटिंग करा. खूप सुंदर ब्लाऊज बसतो आणि फिटिंगला पण छान बसतो. कारण की सहसा आपल्याला साधा प्रिन्सेस नाही आवडत, आपण क्रॉसपट्टीवाला प्रिन्सेस कटच जास्त महिला यूज करत असतात. तर पहा, मी काय करते, फटाफट सगळे जे भाग आहेत ते कटिंग करून घेणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर बाही कटिंग कशा पद्धतीने करायची ते जर माहिती नसेल तर मी काय करेल, जो व्हिडिओ आहे बाही कटिंगचा, कोणत्याही मापाची बाही परफेक्ट कटिंग करा असा व्हिडिओ आहे, तो मी काय करणार आहे, ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी त्याची लिंक नक्कीच देईन. तो तिथं जाऊन तुम्ही ती बाही कटिंग कशा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपण हे कटिंग केलं. त्यानंतर मी काय केलं, ह्या पद्धतीने हा जो कटोरीचा भाग आहे म्हणजेच प्रिन्सेसचा जो भाग आहे साईड भाग, तो ह्या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माहीत नसेल बाही कटिंग कशा पद्धतीने करायची तर मी काय करणार आहे, ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाही कटिंग कशा पद्धतीने केली गेली पाहिजे मापानुसार, छाती घडीनुसार किंवा बाही उंचीनुसार, तर तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुमचं बाही कटिंग करू शकता. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. त्याचबरोबर हे पाहू शकता तुम्ही, आता मी हा ब्लाऊज कटिंग करून घेतल्यानंतर तो स्टिचिंग पण करणार आहे. तर पुढचा व्हिडिओ जो आहे तो प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग कशा पद्धतीने केली गेली पाहिजे हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तो तुम्ही नक्की पहा. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, हा या जे क्रॉसपट्टी आहे ती पण मी कटिंग करून घेतलेली आहे. तर पहा, आपला जो 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आपण
पेपर कटिंग पण केली आणि ब्लाऊज पीस कटिंग पण केलेलं आहे. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 स्टेप पाहायला मिळालेल्या आहेत आणि खूप महत्त्वाच्या टिप्स पण ट्रिक्स पण तुम्हाला मी सांगितलेले आहेत, जेणेकरून आपला ब्लाऊज परफेक्ट बसल, एकदम फिनिशिंगमध्ये बसल आणि छान असा रेडी होईल. तर आणि खूप सुंदर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपला रेडी होणार आहे आणि खूप घातल्यानंतर त्याची फिटिंग पण एकदम छान येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे आपले सर्व पार्ट आता कटिंग करून झालेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.